हॅलो मित्रांनो, आज आपण बनवूत हिरव्या केळाची उपवासासाठी भाजी। तर मी हिरवे केळे घेतलेले आहेत, 4 हिरवे केळे। आता मी याला सोलून घेत आहे। हे बघा, असे चांगल्या प्रकारे याला मी पूर्ण याचे जे काही टर्पल आहेत ते सगळे काही काढून व्यवस्थित घेतलेले आहेत। याला छान असं सगळे घेतलेले आहेत। आता याचे आपण बनवूत चकल्या, म्हणजे चिप्स सारखं गोल गोल ह्याला कट करून घेऊ। हे बघा, असे मी ह्याला कट करून घेतलेले आहेत। हे चिप्स सारखे आकाराचे गोल गोल आकाराचे काढलेले आहेत। हे बघा, जास्त बारीक पण काढायचं नाही आणि जास्त मोठं पण काढायचं नाही, मीडियम मध्ये काढलेले आहे, म्हणजे शिजवण्यासाठी आपल्याला हे होते। चला तर मग आपण केळाची भाजी आता बनवूत। पहिल्यांदा काय घ्यायचं, एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी। गॅसवर मी शेंगदाण्यांना आता परतून म्हणजे भाजून घेणार आहे। म्हणजे कच्चे शेंगदाणे जर कूट काढलं ना त्याचं व्यवस्थित छान नाही लागणार, म्हणून याला मी चांगल्या प्रकारे आपल्या गॅसवरती भाजून घेत आहे। चांगलं भाजू द्यायचं या शेंगदाण्यांना, म्हणजे लालसर होईल असे भाजायचे। याला शेंगदाण्याला भाजून घ्यायचं, लाल होईपर्यंत याला फिरवत राहायचं। जर गॅस असं फिरवलं नाही तर ते करपून वगैरे जातील, म्हणून मी कंटिन्यूमध्ये त्याला हलवत आहे। मग हलवल्याच्या नंतर पाहू शकता तुम्ही, माझे शेंगदाणे आता चांगल्या प्रकारे भाजलेले आहेत। खरपूस भाजले की भाजी अशी एकदम मस्त होते किंवा छान लागते त्याच्यामध्ये ते शेंगदाण्याचं कूट। त्याच्यामुळे आता हे शेंगदाणे मी मस्त भाजलेले आहेत माझे शेंगदाणे। आता या शेंगदाण्याला आपण काय करू, थोडंसं थंड व्हायला ठेवू। थंड होईपर्यंत आपण एका भांड्यामध्ये आता काय करू, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला आपण बारीक काढून शेंगदाण्याला आता थंड झालेले आहेत माझे शेंगदाणे। आता मी याला मिक्सरमध्ये टाकून काढून घेत आहे। हे बघा, आता मी मिक्सरमध्ये काढत आहे। मिक्सरमधून काढलेले आहेत शेंगदाणे। शेंगदाणे जास्त असे बारीक पण नाही काढायचे, थोडे थोडे मोठे मोठे काढायचे, म्हणजे आपण खाताना चवीला ते शेंगदाणे असे आपल्याला त्या भाजीसोबत व्यवस्थित लागतात, म्हणून असे काढलेले आहे। आता मी याच जारमध्ये ना 4 मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जसे तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं। मी 4च मिरच्या घेतल्या आहेत, माझ्यासाठी एवढ्या पुरेशा आहेत। हे 4 मिरच्या जे आहेत ना, आता मी धुवून वगैरे व्यवस्थित घेतलेल्या आहेत। आता ह्या 4 मिरच्या आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करू, बारीक याची पेस्ट करून घेऊ। या मिरच्यांची पेस्ट मिक्सरमधून काढून घेऊ। आता हे बघा, पेस्ट काढलेली आहे, याची पेस्ट अशी बारीक काढलेली आहे। अशा प्रकारे झालेली आहे या मिरच्याची पेस्ट। आता आपण पाहू काय काय आपण साहित्य घेतलेले। 1 वाटी मी ह्याच्यासाठी घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट, आपण आताच काढलेलं। 2 चमच तेल, आणि हे आपण काढलेलं आता मिरच्याचं कूट आहे हे, आणि शेंबेलोण। आम्ही उपवासाला शेंबे मीठ खातो म्हणून शेंबे मीठ घेतलेलं आहे। हे आहेत जिरे, कोणी जर उपवासाला खात नसेल तर टाकू शकता, किंवा जे आपल्या इच्छेनुसार जिरे टाकायचे किंवा नाही टाकायचे। आणि हे आपण आता चकल्या बनवलेल्या आहेत कच्च्या केळाच्या। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई थोडीशी तापू देऊन मी त्याच्यामध्ये तेल टाकत आहे, 2 चमच तेल। मी ह्याच्यामध्ये जे मी काही वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे तेवढं तेल टाकले। आपल्या इच्छेनुसार तुम्ही कितीही तेल टाकू शकता। मला जास्त असं स्पायसी किंवा तेलकट जास्त आवडत नाही, म्हणून मी 2 चमचच तेल घेतलेलं आहे। आता हे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं, आणि गरम होऊ देऊन तुम्ही याच्यामध्ये जिरे पण टाकू शकता, पण मी माझ्या उपवासाला जिरे वगैरे खात नाही म्हणून मी टाकलेले नाही आहेत। आता माझं तेल गरम झालं, पाहू शकता कढई वगैरे तेल असं चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये टाकलं की चांगला तडका बसतो, म्हणून मी आता बघा याच्यामध्ये टाकत आहे आपण पेस्ट बनवलेली हिरव्या मिरच्याची पेस्ट मी याच्यामध्ये टाकून देत आहे। हे बघा, हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकलेली आहे। आता हिला आपण परतून घेऊ। हिरव्या मिरच्या जोपर्यंत अशा लालसर होत नाही, भाजल्या जात नाहीत ते मिरच्या त्या तेलामध्ये, आपण कच्च्याच काढलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे आपल्याला या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत, त्याच्यामुळे परतवायचं। असंच याला जर हलवलं नाही तर साईडनं ते करपून जाऊन आपल्या भाजीची जी चव आहे ना ती बिघडू शकते, म्हणून याला मी सारखं असं परतवत आहे। आणि ही केळाची भाजी जी आहे ना ती खूप सोपी आणि खूप इझी बनते, आणि उपवासासाठी एकदम चांगली आहे, चांगल्या प्रकारे बनते। ज्या व्यक्तीला उपवासाला जे साबुदाणा वगैरे खात नाही, ॲसिडिटीचं वगैरे आहे, त्यांनी ही भाजी नक्की ट्राय करावी। आता हे माझे मिरची भाजल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये आपण हे जे चकले आहेत ते टाकलेले आहेत, आणि त्याला हलवत आहे। चांगलं हलवून घ्यायचं भाजीला, आणि ह्याच्यानुसार आपण व्यवस्थित हलवायचं, म्हणजे मिरची जी आहे ना ती सगळीकडे सगळ्या केळांच्या ज्या चकल्या आहेत बनवलेल्या त्याला सगळ्यांना लागायला पाहिजे, अशा प्रकारे चांगलं हलवून घ्यायचं। आणि आता ह्याला गॅसवरती शिजवायला ठेवायचं।
ह्याच्यामध्ये कोणी सुकी पण भाजी करू शकते. मला ओली आवडते म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते. आपल्या इच्छेनुसार तुम्ही जर पाणी नाही घातलं तसंच जर वाफाळू दिलं तरी पण चालते, पण मला जे आहे ना ती पाण्याची आवडते म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातले, म्हणजे नरम शिजल्या जाते. त्यातल्या त्यात असं तुम्ही टिफिन हे तुमच्या डब्यांना पण देऊ शकता, लेकरांसाठी पण चांगलंच आहे हे खाण्यासाठी. आता याच्यामध्ये मी टाकत आहे शेंबे लोण. आम्ही शेंबे मीठ म्हणतो याला. तुम्ही उपवासाला मीठ खात असाल तर मीठ पण टाकू शकता. मी याच्यासाठी शेंबे लोण टाकलेलं आहे. आता मी याला चांगलं परतून घेत आहे. चांगल्या प्रकारे परतून घेऊन टाकत आहे. आता ह्याच्यामध्ये आपण परतल्याच्या नंतर आता जे शेंगदाण्याचं कूट ह्याच्यामध्ये घालायचं. आपण केलेलं शेंगदाणे भाजून जे कूट केलेलं होतं ना ते कूट याच्यामध्ये टाकून द्यायचं. हळूहळू टाकत राहायचं, म्हणजे जसं त्या भाजीला जेवढं पुरेसं आहे तेवढं. एखाद्याला जास्त आवडते तर जास्त टाकू शकता शेंगदाण्याचं कूट. नॉर्मल मीडियममध्ये मी टाकलेलं आहे. आता ह्याला मी थोडंसं झाकून ठेवते शिजवेपर्यंत. हे बघा 10 मिनटं ठेवते. 10 मिनटांनी आता हे थोडंसं कमी गॅसवर ठेवते. हे बघा 10 मिनिट झालेले आहेत. माझी भाजी आता वाफलेली आहे. आता पाहू शकता तुम्ही उघडून. ही बघा कशी झालेली आहे भाजी. मस्त भाजी शिजलेली आहे. हे बघा किती दिसायला पण ह्याचा मस्त स्मेल पण येत आहे भाजीचा माझ्या. उपवासासाठी एकदम 10 मिनिटामध्ये ही भाजी तयार शिजवून बनते. उपवासाला खूप चांगली आहे. आज माझा गुरुवार होता म्हणून मी आधी उपवासाची भाजी केलेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि ही भाजी आता मी प्लेटमध्ये घेऊन आपण खाऊत. उपवासासाठी आता अशी बनलेली आहे भाजी. हे बघा किती सुंदर भाजी बनलेली आहे. बघा हे उपवासाची भाजी. मी काटा चम्मच घेतलेला आहे. काटा चम्मचनं मी आता ही भाजी अशीच खाणार आहे. उपवासाची एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट अशी भाजी बनलेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. एकदम छान अशी भाजी बनते आणि चवीला पण खूप छान लागते आणि कुणालाही चालते. या भाजीचं काय, सगळीकडे केळं वगैरे कच्ची केळं भेटतच असतात. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. बाय बाय मित्रांनो.